पैसा माणसाला मोठा बनवत नाही, तर त्याचे संस्कारच त्याची खरी ओळख ठरवतात. पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीचं नाव होतं विक्रमराव देशमुख. मेहनत, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा यामुळे त्यांचं नाव संपूर्ण शहरात आदराने घेतलं जायचं. त्यांची पत्नी अनन्या देशमुख ही अतिशय दयाळू आणि माणुसकी जपणारी स्त्री होती. ती अनेक सामाजिक संस्थांसोबत काम करायची. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे, वृद्धाश्रमांना भेट देणे, महिलांच्या स्वावलंबनासाठी कार्यक्रम आयोजित करणे अशा अनेक कामांमध्ये ती नेहमी व्यस्त असायची. लोक तिचा आदर फक्त उद्योगपतीची पत्नी म्हणून करत नव्हते, तर तिच्या साधेपणामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळेही तिच्यावर मनापासून प्रेम करत होते. देशमुख कुटुंबात अनेक कर्मचारी होते, पण त्यांच्यात एक माणूस असा होता ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचा सर्वाधिक विश्वास होता. तो म्हणजे त्यांचा ड्रायव्हर रघु. रघु एका अतिशय गरीब कुटुंबातून आलेला होता. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. घरची जबाबदारी लहान वयातच त्याच्या खांद्यावर आली. खूप संघर्ष करून त्याने ड्रायव्हिंग शिकलं आणि देशमुख कुटुंबात नोकरी मिळवली. गेली 10 वर्षे तो त्यांच्याकडे काम करत होता. या 10 वर्षात त्याने कधीही खोटं बोललं नव्हतं, कोणाचं नुकसान केलं नव्हतं किंवा विश्वासघात केला नव्हता. त्याचा स्वभाव इतका शांत होता की घरातील प्रत्येक सदस्य त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. अनन्या त्याला कधीही नोकरासारखी वागणूक देत नसे. ती नेहमी म्हणायची, रघु, तू आमच्यासाठी फक्त ड्रायव्हर नाहीस, तू आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेस. हे शब्द ऐकले की रघुच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू यायचे. तो नम्रपणे म्हणायचा, मॅडम, तुम्ही मला नोकरी नाही, सन्मान दिला आहे. अनन्या लगेच हसत म्हणायची, मॅडम नाही, ताई म्हणा किंवा आई म्हणा. तेव्हापासून रघु तिला मनापासून आईसारखाच आदर देऊ लागला. तो तिच्या सुरक्षिततेची नेहमी विशेष काळजी घ्यायचा. गाडी चालवताना तो प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचा. अनन्यालाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. ती कुठल्याही कार्यक्रमाला, मीटिंगला किंवा प्रवासाला जाताना निर्धास्त असायची, कारण तिच्यासोबत रघु असायचा. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. देशमुख कुटुंब आनंदात होतं. रघुही आपल्या प्रामाणिक कामामुळे समाधानी होता. पण नियतीने त्या रात्री त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना लिहून ठेवली होती, ज्यामुळे एका साध्या ड्रायव्हरचं नाव कायमचं आदराने घेतलं जाणार होतं. त्या दिवशी अनन्या शहरातील एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गेली होती. तिने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची घोषणा केली होती. कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ चालला. लोक भेटत होते, फोटो काढत होते, चर्चा करत होते. हे सगळं संपेपर्यंत रात्रीचे बरेच वाजले होते. रघु नेहमीप्रमाणे गाडी तयार ठेवून बाहेर वाट पाहत उभा होता. अनन्या गाडीत बसताच तो म्हणाला, मॅडम, रात्र खूप झाली आहे, आपण लवकर निघूया. अनन्या हसून म्हणाली, हो रघु, आज उशीरच झाला. गाडी शहराबाहेरच्या रस्त्यावर आली. रात्रीचं काळोख दाटला होता. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. कधीतरी एखादी गाडी वेगाने पुढे निघून जायची आणि पुन्हा आजूबाजूला शांतता पसरायची. रघु सावधपणे गाडी चालवत होता. त्याचं पूर्ण लक्ष रस्त्यावर होतं. अचानक धाड! गाडी जोरात हलली. रघुने लगेच गाडी सावकाश रस्त्याच्या कडेला उभी केली. तो खाली उतरून पाहू लागला. मागचं टायर पूर्णपणे पंक्चर झालं होतं. तो शांतपणे म्हणाला, मॅडम, काळजी करू नका, 10 ते 15 मिनिटात टायर बदलतो. अनन्या गाडीतच बसून राहिली. रघुने डिकीतून जॅक आणि स्टेपनी काढली. तो टायर बदलण्यात व्यस्त झाला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. दूरवर एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. थंड वारा वाहत होता. त्या सुनसान रस्त्यावर मदतीसाठी कोणीच नव्हतं. तेवढ्यात
दुरून काही तरुण मोठ्याने हसत बोलत तिकडे येताना दिसले. त्यांच्या चालण्यात तोल नव्हता. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते गाडीजवळ येऊन उभे राहिले. त्यांपैकी एकाने मोठ्याने विचारलं, "काय झालं? गाडी बंद पडली का?" रघुने शांतपणे उत्तर दिलं, "टायर पंक्चर झालं आहे. आम्ही लगेच निघतो." पण ते तरुण तिथून निघून गेले नाहीत. त्यांची नजर सतत गाडीत बसलेल्या अनन्याकडे होती. अनन्याला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची जाणीव होऊ लागली. तिने गाडीचे दरवाजे आतून लॉक केले. रघुने ही परिस्थिती ओळखली. तो टायर बदलण्याचं काम वेगाने करू लागला. पण ते तरुण मुद्दाम गाडीभोवती घुटमळत राहिले. त्यांचं वागणं पाहून वातावरणात तणाव निर्माण झाला. अनन्याच्या हातापायांना घाम फुटला. तिने घाबरत मोबाईल हातात घेतला. पण त्या निर्जन भागात मोबाईल नेटवर्कही खूप कमी होतं. आजूबाजूला मदतीसाठी एकही माणूस नव्हता. रघुला समजलं, ही परिस्थिती साधी नाही. आता फक्त गाडीचं टायर बदलणं पुरेसं नव्हतं, तर अनन्याची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची होती. त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार होता, माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, पण मॅडम सुरक्षित राहिल्या पाहिजेत. आणि पुढच्या काही क्षणात रघुच्या धैर्याची आणि प्रसंगावधानाची खरी परीक्षा सुरू होणार होती. त्या सुनसान रस्त्यावर वातावरण क्षणाक्षणाला अधिक तणावपूर्ण होत होतं. रघुला स्पष्ट जाणवत होतं की परिस्थिती आता गंभीर बनत आहे. त्याने एक क्षणही घाबरून न जाता स्वतःला शांत ठेवलं, कारण त्याला माहिती होतं अशा वेळी घाबरणं म्हणजे संकटाला आणखी आमंत्रण देणं. त्याने हळूच अनन्याकडे पाहिलं. गाडीच्या आत बसलेली अनन्या स्पष्टपणे घाबरलेली होती. तिच्या हातात मोबाईल होता, पण भीतीमुळे तिचे हात थरथरत होते. रघुने तिला हातानेच इशारा केला, "काळजी करू नका, मी आहे." त्या एका इशाऱ्याने अनन्याला थोडासा धीर आला. रघु तात्काळ गाडीसमोर उभा राहिला. त्याने स्वतःला अनन्या आणि त्या तरुणांच्या मधोमध उभं केलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त जबाबदारीची जाणीव होती. तो शांत पण अत्यंत ठाम आवाजात म्हणाला, "जोपर्यंत मी इथे उभा आहे तोपर्यंत मॅडमपर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही." त्याचा आत्मविश्वास पाहून ते तरुण काही क्षण थबकले, पण त्यांपैकी एक जण पुढे येण्याचा प्रयत्न करू लागला. रघुने कोणताही वाद न घालता अत्यंत शहाणपणाने परिस्थिती हाताळायचं ठरवलं. त्याने ताबडतोब मोबाईल काढला. एका हाताने पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर फोन लावला. शांतपणे संपूर्ण ठिकाणाची माहिती दिली. "आम्ही अमुक रस्त्यावर आहोत. कृपया तातडीने मदत पाठवा." फोन सुरू असल्याचं पाहून काही तरुण मागे सरकले. पण रघु इथेच थांबला नाही. त्याने लगेच गाडीचं सिक्युरिटी अलार्म सुरू केला. अचानक मोठा आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागला. रात्रीच्या शांततेत तो आवाज दूरवर पोहोचला. आसपासच्या काही घरांमधील आणि दुकानांमधील लोक बाहेर डोकावू लागले. काही वाहन चालकही गाड्या थांबवून काय झालं ते पाहण्यासाठी पुढे आले. हळूहळू त्या ठिकाणी काही लोक जमा होऊ लागले. लोकांची गर्दी वाढताना पाहून त्या तरुणांच्या चेहऱ्यावरची दादागिरी क्षणात नाहीशी झाली. त्यांना समजलं, आता इथून पळून जाण्यातच शहाणपण आहे. काही क्षणातच ते तिथून धावत निघून गेले. अनन्याने सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते भीतीचे नव्हते. ते अश्रू होते एका विश्वासू माणसाबद्दलच्या कृतज्ञतेचे. रघुने गाडीचं दार उघडलं आणि शांतपणे म्हणाला, "मॅडम, आता तुम्ही सुरक्षित आहात. घाबरू नका." गाडीचा अलार्म वाजल्यानंतर आणि रघुने दिलेल्या तातडीच्या फोननंतर काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस येताच संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. रघुने शांतपणे घडलेला प्रत्येक प्रसंग पोलिसांना सांगितला. अनन्याही स्वतःला सावरत होती. ती अजूनही धक्क्यात होती, पण आता तिला सुरक्षित वाटत होतं. दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती गोळा केली. जवळच्या पेट्रोल पंपावरील आणि रस्त्यावरील कॅमेऱ्यांमध्ये त्या तरुणांचे चेहरे स्पष्टपणे दिसत होते. काही प्रत्यक्षदर्शी लोकांनीही पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.
काही तासातच त्या तरुणांना अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी शहरभर पसरली. लोक पोलिसांच्या तत्परतेचं आणि रघुच्या धैर्याचं कौतुक करू लागले. अनन्या अजूनही कालच्या प्रसंगातून पूर्णपणे सावरली नव्हती. तिच्या मनात सतत एकच विचार येत होता, काल रघुने धाडस दाखवलं नसतं तर आज परिस्थिती किती वेगळी असती. ती शांतपणे रघुकडे गेली. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. रघुने नम्रपणे मान खाली घातली. अनन्या भावूक होत म्हणाली, रघु, काल तू फक्त माझा जीवच वाचवला नाहीस, तर माझा सन्मानही जपलास. आयुष्यभर मी तुझे हे उपकार विसरणार नाही. हे ऐकून रघुच्या डोळ्यातही पाणी आलं. तो शांत आवाजात म्हणाला, मॅडम, कृपया मला उपकार म्हणू नका. तुमची सुरक्षितता ही माझी जबाबदारी होती. मी फक्त माझं कर्तव्य केलं. अनन्या त्याच्याकडे अभिमानाने पाहत होती. तिला त्या क्षणी जाणवलं, विश्वासू माणूस हा कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. ती मनात म्हणाली, देव प्रत्येक वेळी स्वतः येत नाही. कधी कधी तो अशा माणसांच्या रूपाने आपल्या मदतीला उभा राहतो. त्या एका प्रसंगानंतर रघु फक्त घरातील ड्रायव्हर राहिला नाही, तर देशमुख कुटुंबासाठी तो विश्वास, धैर्य आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण बनला. आणि ही घटना त्याच्या आयुष्यात असा बदल घडवून आणणार होती, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अनेक मान्यवर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सगळ्यांच्या मनात एकच उत्सुकता होती. आज हा विशेष सन्मान नेमका कोणासाठी आहे? काही क्षणांनी विक्रमराव व्यासपीठावर आले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. ते शांतपणे म्हणाले, आज मी एका अशा व्यक्तीचा सन्मान करणार आहे, ज्याने आपल्या धैर्याने, प्रसंगावधानाने आणि प्रामाणिकपणाने आमच्या कुटुंबावरच नव्हे तर माणुसकीवरचा विश्वास आणखी दृढ केला. त्यानंतर त्यांनी रघुला स्टेजवर बोलावलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. रघु संकोचत स्टेजवर गेला. तो साध्या कपड्यात होता, पण त्या दिवशी त्याच्यापेक्षा मोठा माणूस त्या सभागृहात कोणीच नव्हता. विक्रमरावांनी स्वतः त्याच्या गळ्यात सन्मानचिन्ह घातलं. त्याला शाल, श्रीफळ आणि विशेष गौरवपत्र देण्यात आलं. तसेच त्याच्या धाडसाबद्दल रोख बक्षीसही जाहीर करण्यात आलं. संपूर्ण सभागृह उभं राहून त्याचं कौतुक करत होतं. अनन्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा कृतज्ञतेचे अश्रू आले. विक्रमराव भावूक होत म्हणाले, रघु, तू आमच्यासाठी कर्मचारी नाहीस. आजपासून तू आमच्या कुटुंबाचा सदस्य आहेस. तुझ्यासारख्या माणसामुळेच अजून ही माणुसकी जिवंत आहे. हे ऐकून रघुच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने दोन्ही हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, साहेब, मी काही मोठं केलं नाही. मी फक्त माझं कर्तव्य निभावलं. संकटाच्या वेळी आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं. त्याचे हे शब्द ऐकताच संपूर्ण सभागृह काही क्षण शांत झालं. त्या शांततेत प्रत्येकाच्या मनात रघुबद्दलचा आदर आणखी वाढला. टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा घुमू लागला. त्या दिवशी सन्मान फक्त एका ड्रायव्हरचा झाला नव्हता, तर प्रामाणिकपणा, धैर्य, निष्ठा आणि माणुसकी यांचा झाला होता. रघुने सिद्ध करून दाखवलं, मोठेपणा पदात किंवा पैशात नसतो, तो माणसाच्या चारित्र्यात आणि योग्य वेळी केलेल्या कर्तव्यात असतो. त्या दिवसानंतर देशमुख कुटुंबात बरंच काही बदललं. रघु आता फक्त घरातील ड्रायव्हर राहिला नव्हता, तो त्या कुटुंबाचा एक विश्वासू सदस्य बनला होता. प्रत्येक सण, प्रत्येक आनंदाचा क्षण आणि प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात त्याला घरच्यांप्रमाणे मान दिला जाऊ लागला. अनन्या प्रत्येक वेळी अभिमानाने म्हणायची, विश्वासू माणूस हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो. पैसा हरवला तर पुन्हा कमवता येतो, पण विश्वासू माणूस मिळणं हे नशिबाचं भाग्य असतं. रघु मात्र आजही तितकाच नम्र होता. तो नेहमी म्हणायचा, माणुसकी जपणं हेच माझं खरं कर्तव्य आहे. त्या एका घटनेने फक्त एका कुटुंबाचं आयुष्य बदललं नाही, तर अनेकांना धैर्य, निष्ठा आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला. खरा माणूस तोच, जो संकटाच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
दुसऱ्याच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी खंबीरपणे उभा राहतो. पैसा, पद आणि संपत्ती क्षणभंगूर असतात, पण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांची किंमत आयुष्यभर कायम राहते. शेवटी माणसाला महान बनवतं ते त्याचं मन आणि त्याचे संस्कार. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या संस्कारांनी आणि माणुसकीने ठरते. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, रघुसारखे प्रामाणिक आणि धाडसी माणसं आजही समाजात आहेत का? ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, प्रेरणादायी आणि कौटुंबिक मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.